नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये एक ब्रेड सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारी सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे। कमीत कमी साहित्य, कमीत कमी वेळ आणि अप्रतिम चव, एवढंच या रेसिपीचं वैशिष्ट्य। बाहेरून अगदी हलकी, खुसखुशीत आणि आतून मऊ असणारा हा एक ब्रेड सर्वांनाच भरपूर आवडेल। आपण हा एक ब्रेड विदाऊट ऑइल आणि त्याचबरोबर विथ बटर सुद्धा करतोय, म्हणूनच व्हिडिओ अजिबात स्किप न करता रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण पहा। आपल्याला जितके एक ब्रेड करायचे आहेत तितकी अंडी घ्यायची। या रेसिपीसाठी आपण 3 अंड्यांचा वापर करतोय। आपल्याला जितकं तिखट खायला आवडतं त्यानुसार अशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्यायची आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला एक कांदा, टोमॅटो आणि सर्वात महत्त्वाची आणि खास म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। थोडीशी हळद तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही ती स्किपही करू शकता। आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर कांदा, टोमॅटो, मिरची घालायची नसेल तर त्या व्यतिरिक्त फक्त हळद, मीठ, तिखट घालून किंवा काळी मिरी पावडर घालून ही रेसिपी तुम्ही अगदी सहज करू शकता। आपण व्हाईट ब्रेडचा वापर करतोय। तुम्हाला जर ब्राऊन ब्रेड वापरायचा असेल तर तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता। तयार अंड्याच्या बॅटरमध्ये ब्रेडची स्लाइस दोन्ही बाजूने अशी व्यवस्थित बुडवून घ्यायची आणि यावर कांदा, टोमॅटो, मिरची सुद्धा अशी स्प्रेड करून घ्यायची। एका बाजूला पॅन गरम करत ठेवायचा। पॅन गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम करून यावर ब्रेडची स्लाइस ठेवायची। मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं ब्रेड चांगला शिजला की तो असा पलटायचा। पाहू शकता दोन्ही बाजूंनी आपला ब्रेड चांगला शिजलेला आहे। याच पद्धतीने आपण उरलेले बाकीचे ब्रेड सुद्धा असे शिजवून घ्यायचे। हो, पॅनवर तुम्ही एका वेळेला 2 ब्रेड सुद्धा अगदी असे सहज करू शकता। आहा, मस्त गरम गरम विदाऊट ऑइल, विदाऊट बटर आपले एक ब्रेड करून खाण्यासाठी तयार आहेत। आता हे तुम्ही नुसतेच किंवा तुमच्या कोणत्याही आवडीच्या सॉस बरोबर खाऊ शकता। घरात सगळ्यांनाच विदाऊट ऑइल, बटर एक ब्रेड खायला आवडत नाहीत। मग अशा वेळेला काय करायचं, पॅन गरम करायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि नंतर असं बटर घालायचं, म्हणजे बटर करपत नाही। मस्त अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवून अशी ब्रेडची स्लाइस ठेवायची। एका बाजूने ती छान शिजली की ती सरकवून दुसरी ब्रेडची स्लाइस सुद्धा अशी ठेवायची। आता ही स्लाइस तुम्हाला पाहिजे तितकी क्रिस्पी झाली की ती अशी पलटून घ्यायची। बटरमुळे या एक ब्रेडला अप्रतिम चव येते आणि त्याचबरोबर असा सुंदर सोनेरी रंग येतो। याच पद्धतीने उरलेले सर्व एक ब्रेड करून घ्यायचे। असे गरम गरम एक ब्रेड तुम्ही नुसतेच खाऊ शकता किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता। तुम्ही ही रेसिपी जर केला तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि हो, या व्यतिरिक्त इतर कोणत्या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी करत असाल तर तुमची रेसिपीसुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करा। नेहमीप्रमाणेच आपल्या सर्व रेसिपींना लाईक, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा।